देशात लोकसभेच्या 58 जागांसाठी मतदान पार पडणार। 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 58 जागांसाठी मतदान। 6व्या टप्प्यात धर्मेंद्र यादव, मेनका गांधी, बांसुरी स्वराज, राज बब्बर आणि कन्हैया कुमार हे नेते निवडणुकीच्या रिंगणात। महबूबा मुफ्ती, मेनका गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। दिल्लीतील मतदान केंद्रावर बजावला आपला मतदानाचा अधिकार। इंडिया आघाडीचे नेते आज प्रचाराच्या मैदानात। पंजाबच्या अमृतसरमध्ये राहुल गांधींची तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्यासोबत प्रियंका गांधींचीही सभा। मल्लिकार्जुन खरगे शिमल्यात प्रचार करणार। विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून 2 उमेदवारांची घोषणा। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर। डोंबिवली स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता नाशिक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या मेहरधाम परिसरातून मेहता यांना ताब्यात घेतलं। डोंबिवली स्फोटातील दुसरा आरोपी मलय मेहताला देखील अटक। ठाणे गुन्हे शाखेची कारवाई। डोंबिवलीतल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केमिकल कंपन्या इतरत्र स्थलांतरित करणार। त्यासाठी लागणारा निधी देखील सरकार देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। डोंबिवली एमआयडीसीतील दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या कंपन्यांना पर्यायी जागा देणार। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंनी देखील या प्रश्नी काहीही केलं नाही, फडणवीसांची टीका। डोंबिवलीतील घटनास्थळाची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून पाहणी। घडलेली घटना दुर्दैवी, आठवलेंची प्रतिक्रिया। डोंबिवलीसारख्या घटनांकडे उद्योग मंत्रालयानं बारकाईने लक्ष देणं गरजेचं, तसंच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणं गरजेचं। डोंबिवलीत पाहणी केल्यानंतर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। डोंबिवलीत केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर रहिवाशांची केमिकल कंपनी हटावची भूमिका। आमच्याच जागा घेऊन कंपन्या उभारल्या, आता त्याच कंपन्या आमच्यासाठी जीवघेण्या ठरतायत, स्थानिकांची प्रतिक्रिया। डोंबिवलीतल्या स्फोटामुळे जवळ असलेल्या जी.आर. पाटील कॉलेज आणि शाळेचं मोठं नुकसान। शासनानं नुकसान भरपाई द्यावी, मुख्याध्यापिका आरजू दुसेदा यांच्याकडून मागणी। शेतीचा ताबा घेण्यासाठी विरोध करणाऱ्या युवकाला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा सावकार आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातल्या मामदा गावातला प्रकार। 17 मे रोजीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुणे अपघात प्रकरणी येरोडा पोलीस ठाण्यातील 2 कर्मचारी निलंबित। तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचा दोघांवर ठपका। पुणे अपघात प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार। येरोडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय। पुणे अपघात प्रकरणी पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता। ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब। पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर आणखी 2 गुन्हे दाखल होणार। अल्पवयीन मुलासोबत कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरला तो कार चालवत होता असं खोटं सांगितल्याचं निष्पन्न। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींचा जामिनासाठी अर्ज। जमिनीच्या वादातून सुरेंद्र अग्रवाल यांच्या भावानं गोव्यातील एका माणसाची हत्या केली। शिंदे गटाचे नेते अजय भोसले यांचा दावा। चौकशी करण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी। पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। अपघाताची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी। पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल पब्स आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करतात। ट्विट करत धंगेकरांचा आरोप। निलंबनाची कारवाई न केल्यास आणखी काही फोटो पोस्ट करण्याचा धंगेकरांचा इशारा। रवींद्र धंगेकरांनी केलेले आरोप बिनबुडाचे। सीपींनी पैसे घेतले नाहीत, पुरावे असतील तर त्यांनी सादर करावे। अजित पवारांचं धंगेकरांना आव्हान। श्रीमंत बापाचा मुलगा असला तरीही कायद्यानुसार कारवाई होणारच। पुणे अपघात प्रकरणावरून पालकमंत्री अजित पवारांचा इशारा। पुणे प्रकरणात माझं लक्ष होतं देवेंद्र फडणवीसांसोबत। माझं या प्रकरणी फोनवर बोलणं सुरू होतं। मीडियासमोर आलो नाही तरी पालकमंत्री कुठे असा प्रश्न उपस्थित केले गेले। अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर। नेहमीच नैतिकतेचे कांदे सोडणाऱ्या फडणवीसांमध्ये थोडी तरी नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। पुणे अपघात प्रकरणावरून रोहित पवारांची मागणी। घरात जास्त पैसा आला की रस्त्यावर मस्ती येते। पुणे अपघात प्रकरणावर आमदार बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया।
कर्नाटकात जे झालं तेच महाराष्ट्रात होतं. श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, हे दुर्दैवी. पुणे अपघाताच्या प्रकरणी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. पुण्यात युवक काँग्रेसचा कॅन्डल मार्च. कल्याणीनगर अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी युवक काँग्रेसकडून कॅन्डल मार्चचं आयोजन. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या 4 जागांसाठी 26 जूनला मतदान तर 1 जुलैला मतमोजणी. कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसच लढणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. 28 मे पर्यंत नाव जाहीर होणार. काँग्रेस समन्वयक रमेश कीर यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती. मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत महापालिकेत बैठक घेतली. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह महापालिका आणि पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाची पाहणी. मागील वर्षीप्रमाणे पुन्हा नागपुरात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी मनपा अधिकाऱ्यांकडून फडणवीसांनी आढावा घेतला. दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही, फडणवीसांची टीका. तर शरद पवार आणि विरोधी पक्ष नकारात्मक मानसिकतेत गेल्याची फडणवीसांची टीका. अहमदनगरच्या चौंडी इथे 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याबाबत काय तक्रारी येतात ते पाहून निर्णय घेतला जाणार. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती. राज्याच्या शालेय अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्यास जितेंद्र आव्हाडांचा विरोध. मनुस्मृतीचा वापर करणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यासारखं असल्याची आव्हाडांची टीका. नांदेड जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि रेल्वे प्रकल्प अधिक गतिमान करण्यासाठी पुढील 5 ते 6 वर्षांच्या काळात आपण प्रयत्नशील राहू, खासदार अशोक चव्हाणांचं आव्हान. बीडच्या परळी शहरातील मतदानाचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ पोस्ट करणं बजरंग सोनावणे समर्थकांकडून विरोधकांवर आरोप. फेरमतदान घेण्याची मागणी. 4 जून लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरात संपूर्ण दिवस ड्राय डे नसणार. निकाल जाहीर झाल्यानंतर मद्य विक्रीस परवानगी. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. मुंबईतील पश्चिम उपनगरातील काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद. 27 आणि 28 मे रोजी पी उत्तर, आर दक्षिण आणि आर मध्य विभागात काही भागात पाणीपुरवठा बंद. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालय आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला आजपासून सुरुवात. 13 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार. उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे स्थानकादरम्यान, पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान आज मध्यरात्री ब्लॉक. वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणी करण्यासाठी रात्री 1 ते पहाटे 4 वाजेपर्यंत 3 तासांचा ब्लॉक. मुंबई विमानतळावर 5 दिवसात 24 प्रकरणात 11 किलो सोन्यासह 7.5 कोटींचा मुद्देमाल हस्तगत. तस्करी प्रकरणात आतापर्यंत 21 आरोपी अटकेत. बंगालच्या उपसागरात रविवारी महाचक्रीवादळाचा इशारा. मात्र मुंबईत या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याची हवामान खात्याची माहिती. भंडाऱ्यात उष्णतेचा पारा 42 अंशांवर. प्रखर उन्हामुळे नागरिकांकडून स्कार्फचा वापर. परभणीचं तापमान 43 अंशांवर. यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा तापमान 43 अंशांच्या पार. पाणी प्रश्नी गोंदिया नगर परिषदेवर ठाकरे गटाचा मोर्चा. शहरातील विविध भागांमध्ये बंद असलेली नळ योजना तात्काळ सुरू करा, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू. ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा. अमरावतीच्या मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट. टँकरद्वारे विहिरीत टाकलेलं पाणी पिण्यासाठी वापरण्याची वेळ. धुळ्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफॉर्मर बंद पडू नये यासाठी महानगरपालिकेकडून विशेष काळजी. ट्रान्सफॉर्मर कूल राहण्यासाठी लावले कूलर. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी कूलरची व्यवस्था. वाघ बिबट्यासह प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ कूलर. बुलढाण्यातील अंबाबरवा अभयारण्यात 2 वर्षात वाघांची संख्या दुप्पट. अंबाबरवा अभयारण्यात 8 वाघांसह 7 बछडे तर ज्ञानगंगात 20 बिबटे. प्राणी गणनेसाठी मोठ्या प्रमाणात निसर्गप्रेमींची प्रतिसाद.
इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांकडून अटक। बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांची माहिती। इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ल्यानंतर तहसील कार्यालयातील कामगारांचं कामबंद आंदोलन। मूकमोर्चा काढत कामगारांकडून हल्ल्याचा निषेध। कोल्हापूरच्या वडणगे ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांकडून गाव बंदची हाक। गावातील शिवमंदिराच्या जागेचा निकाल विरोधात लागल्यानं ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून गाव बंदची हाक। आषाढी वारीच्या आधी पंढरपूर शहरातील 113 धोकादायक इमारतींना नगरपालिकेची नोटीस। भाविकांनी पालिकेच्या सूचना पाहूनच इमारतीत वास्तव्य करण्याचं आवाहन। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या ठिकाणी जवान अंकुश वाहुळकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। कर्तव्यावर असताना एका अपघातात वाहुळकरांचा मृत्यू। मुंबईच्या गुरुकुल स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक संदेश देत रंगवल्या छत्र्या। अवकाळी पाऊस, मतदान, जागतिक युद्धजन्य स्थिती, वाढतं तापमान यासह छत्र्यांवर पावसाच्या स्वागताचेही संदेश। अमेरिकेतील टोलेडो विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आकाश चव्हाण या तरुणाकडून शिवरायांना आणि बाळासाहेब ठाकरेंना खास मानवंदना। कॉन्व्होकेशन कॅम्पवर लावला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो। सुट्टीचा आनंद घेण्यासाठी दापोलीमध्ये हजारो पर्यटक दाखल। पर्यटकांच्या गाड्यांच्या गर्दीनं दापोली शहरात ट्रॅफिक जाम। मार्केट परिसर ते एसटी स्टँडपर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा। भिवंडीत एव्हरेस्ट कंपनी आणि मॅगीचा बनावट मसाला विकणाऱ्या दोघांना अटक। आरोपींकडून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त। राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन चंदूलाल बियाणींवर गुन्हा दाखल। ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्याच्या आंबेगावातील निरगुडसर इथं शेततळ्यात बुडून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू। शाळेला सुट्टी असल्यानं 4ही मुले शेततळ्यात उतरली असताना प्रकार घडला। संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू। प्रकाश तराल असं उष्माघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव। पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटक्याने एकाचा मृत्यू। गोलंदाजी करत असताना अचानक तरुण खाली कोसळला। जामनेर तालुक्यात जळगाव संभाजीनगर रस्त्यावर गव्हाणे इथे भरलेल्या ट्रकला अचानक आग। दुर्घटनेत ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान। वर्ध्यातील कोराखापरी रस्त्यावर धावत्या क्रुझरला अचानक आग। चालकानं प्रसंग अवधान दाखवून गाडीतून असलेल्या प्रवाशांना त्वरित बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। नागपुरात महाल परिसरात कार चालकानं तिघांना उडवलं। कार चालक आणि इतर प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर। जळगावच्या रामदेववाडी इथे कार आणि दुचाकीची एकमेकांना धडक। अपघातात 4 जणांचा मृत्यू। आरोपींना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी। विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव पेंढरकर यांचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। त्यांच्या निधनानं सुसंस्कृत आणि समंजस व्यक्तिमत्व गमावल्याची भावना औद्योगिक विश्वाकडून व्यक्त। दिल्ली विद्यापीठाच्या भिंतीवर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबतचं वॉल पेंटिंग तर विद्यार्थ्यांकडून नक्षलवादी जिंदाबादचेही नारे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून 2 विद्यार्थी अटकेत। कॉस्मॉस सहकारी बँकेला आर्थिक वर्षात 384 कोटींचा नफा। कर्ज वितरण, ठेव संकलन या सर्वच आघाड्यांवर बँकेने उत्तम कामगिरी केल्याची बँकेचे अधिकारी मिलिंद काळेंची माहिती। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर मेडिसिनमध्ये मास्टर। क्लिनिकल अँड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये सारा मास्टर ब्लास्टर बनल्याची सचिन तेंडुलकरचं ट्विट करत माहिती। युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्रावीण्यासह सारा तेंडुलकर उत्तीर्ण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।